नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत की देवघरामध्ये तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावण्यासाठी काही नियम आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि याची काही संपूर्ण माहिती सगळ्यांकडे नसते। पण माहिती जर आपल्याला हवी असते तर आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत की तेलाचा दिवा कोणत्या बाजूला लावावा, तुपाचा दिवा कोणत्या बाजूला लावावा, किंवा तिळाच्या मोहरीच्या तेलाचा दिवा कोणत्या देवतासाठी लावावा, तसेच दिव्याची वात कोणत्या दिशेला करू नये, कोणत्या दिशेला करावी, कोणत्या दिशेला दिवा लावलेला शुभ मानला जातो। तर या संदर्भामध्ये आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर सर्वप्रथम आपण बघूया की तेलाचा दिवा आपण देवघरामध्ये कुठे लावावा। तर तेलाचा दिवा आपण देवघरामध्ये देवांच्या डाव्या साईडला लावायचा असतो आणि आपण देवघरासमोर बसतो ना, तर आपल्या उजव्या साईडला लावायचा असतो। तर मग आपण आता तुपाचा दिवा कुठे लावावा, तर तुपाचा दिवा आपण देवघरामध्ये आपल्या देवांच्या उजव्या साईडला लावायचा असतो। तसेच आपण देवघरासमोर बसलेलो असतो ना, आपली डावी साईड आणि देवांची उजवी साईड, तर असा तुपाचा दिवा लावावा। मग आता आपण तिळाच्या मोहरीच्या तेलांचा दिवा कोणत्या देवतांसाठी लावायला पाहिजे, तर शनिदेव, हनुमानजी आणि कालभैरव महाराज यांच्या समजासाठी तिळाच्या आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात। तसेच मग आता देवघरामध्ये आपण दिव्याची वात कोणत्या दिशेला करू नये, तर आपण देवघरामध्ये दक्षिण दिशेला दिव्याची वात करू नये। तसेच आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला वात करावी। मग आता देवघरामध्ये कोणत्या दिशेला दिवा लावावा, तर पूर्व, ईशान्य आणि आग्नेय या दिशेला आपण दिवा लावू शकतो। तसेच आता प्रत्येक घरामध्ये कसं असतंय ना, धार्मिक काही परंपरा, कुलाचार असतात आणि आपल्या घरातील मोठ्यांचं मार्गदर्शन असतं। तर आपण आपल्या घरातील मोठ्यांच्या मार्गदर्शनानुसार चालायला पाहिजे। कसं आहे ना, देवाला फक्त आपला भक्ती आणि भाव हवा असतो आणि आपण किती प्रेमळ अंतःकरणाने भक्ती करतो ना, देव तो बघत असतो। तर आपल्या चॅनलवर असे धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असतात आणि आपले असे धार्मिक आणि माहितीपूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्वामी सेवा लाईफस्टाईल या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।